मॅडम मी बोलले सामान और तुम भाई लोग किस लिए आए हो? बहनों को सपोर्ट करने चलो भाई लोग। हम भी बैठ जाएंगे। आमचं म्हणणं आहे पाणी आलं पाहिजे। यावेळेस कुलगुरूच्या बंगल्यात पाणी थांबलेलं नसेल पण हॉस्टेलला थांबलेलं आहे। कसं काय थांबलं? आपल्या रूमला साइडला व्हा ना। थोडं चंचल 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 पानी येऊन हेलो थोडं रोडच्या साईडनं होणार मॅडम। मातोश्री जाओ हॉस्टेलला पाणी देत नाही तुम्ही कसं होणार? युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांची फेवरेट मागून घेऊ ना आपण पाणी घ्या ना। भगत सर आम्ही तिथे फोन केला, भगत सरांना फोन केला, देशपांडे सरांना फोन केला, गाडे सरांना फोन केला, बरं मॅडम ऐका ना, पाणी येऊन जाईल हो नका। मध्ये मी इथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी, आणि या ठिकाणा कुलगुरू महोदयाचा बंगला आहे। कुलगुरू महोदयांच्या बंगल्यासमोर इथे राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ वसतिगृहातील विद्यार्थिनी आज कुलगुरूच्या बंगल्यासमोर या ठिकाणी आंदोलन करत आहेत, कारण त्यांच्या हॉस्टेलला अनेक दिवसापासून पाणी नाही। आपल्याला माहिती आहे की मराठवाडा हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेला परिसर आहे, आणि या परिसरामध्ये आज विद्यापीठात देखील या दुष्काळाच्या झळा जाणू लागल्या ते काय अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी उद्भवलेली त्या ठिकाणी दिसून येते। अनेक दिवसापासून अनेक हॉस्टेलला वसतिगृहामध्ये पाणी येत नाही आहे, अनेक पाण्याच्या समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे। तरी इथे पाणी यावं आणि दररोज नियमितपणे पाणी यावं यासाठी विद्यार्थी आलेले आहेत। या ठिकाणी समोर इथे विद्यार्थी बसलेले आहेत, बाजूला कुलगुरूचा बंगला आहे आणि ते हॉस्टेलला पाण्याची मागणी करत आहे।